नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, चालू घडामोडी 2026 मध्ये आपलं स्वागत आहे। तर बघा, आजचा पहिला क्वेश्चन बघूया। खूप महत्त्वाचे चालू घडामोडीची आपण सिरीज घेऊन आलेलो आहे विद्यार्थी मित्रांनो। दररोज सकाळी 7 वाजता 7 AM ला तुम्हाला आपल्या चॅनलवर चालू घडामोडीचा व्हिडिओ पाहायला मिळते। तर सर्वांनी डेली अपडेटमध्ये राहण्यासाठी चॅनल सबस्क्राईब करून ठेवा। चालू घडामोडी आपण दररोज देत असतो। तर बघा, NHAI मधमाशी कॉरिडॉर उपक्रममध्ये सुमारे किती लाख झाडे लावण्यात येणार आहे? लेटेस्ट प्रश्न आहे विद्यार्थी मित्रांनो, 100% प्रश्न येणार। तर पहिला ऑप्शन आहे 20 लाख, दुसरा ऑप्शन आहे 40 लाख, तिसरा ऑप्शन आहे 60 लाख आणि चौथा ऑप्शन आहे 80 लाख। तर याचं करेक्ट उत्तर आहे 40 लाख लावण्यात येणार आहे। आणि हा उपक्रम 2026-27 साठी आहे, हे लक्षात ठेवा। म्हणजे 40 लाख झाडे हे 2026-27 मध्येच लावणार आहे। काही महत्त्वाचे पॉईंट बघूया जे या प्रश्नांच्या आजूबाजूला फिरतात, ते येऊ शकतात। तर बघा, मधमाशी कॉरिडॉर म्हणजे राष्ट्रीय महामार्गाच्या बाजूने मधमाशी अनुकूल वनस्पतीची झाडे लावणे। ठीक आहे, म्हणजे तिथे मधमाशीचं निर्माण होऊ शकतं अशा प्रकारची झाडे लावायची आहे। हा कॉरिडॉर राष्ट्रीय महामार्गाच्या कडेला व NHAIच्या रिकाम्या जमिनीवर होणार आहे। ठीक आहे, सुमारे 500 मीटर ते 1 किलोमीटर अंतरावर लावले जातील। म्हणजे 500 मीटरचा अंतर ठेवण्यात येईल, या अंतरानुसार लावणार आहे। अंमलबजावणी तुम्हाला सांगितलं मी 26-27 मध्ये होणार आहे, म्हणजे आताच होणार आहे। त्यापैकी अंदाजे 60% झाडे मधमाशी कॉरिडॉर अंतर्गत राहील। म्हणजे प्रत्येकच झाड हे मधमाशीचं नाही राहील, पण 60% झाडे त्याच्यासाठी राहणार आहे। पुढचा प्रश्न पहा, प्रश्न क्रमांक 2। हिमाचल प्रदेशातील माउंट एव्हरेस्ट सर करणारी भारतातील पहिल्या दृष्टिदोष व्हिज्युअल इम्पेअर्ड असणारी महिला कोण ठरलेली आहे? ऑप्शन बघा विद्यार्थी मित्रांनो, चोनजिन आंगमो, दुसरी आहे बचेंद्री पाल, तिसरी आहे अरुणिमा सिन्हा आणि चौथा ऑप्शन आहे यापैकी नाही। तर याचं जे करेक्ट ऑप्शन आहे ते आहे चोनजिन आंगमो। ही काय आहे तर दृष्टिदोष असणारी पहिली महिला आहे जी माउंट एव्हरेस्ट सर करणारी महिला ठरलेली आहे। त्यानंतर बघा, तिचं जे वय आहे ते 29व्या वर्षी त्यांनी ही सर केलेलं आहे, हे लक्षात ठेवा। त्यानंतर बघा, माउंट एव्हरेस्टबद्दल जे आपल्याला बाकीचे ऑप्शन दिले आहे बचेंद्री पालचे वगैरे, ते केव्हा चढलेली आहे माउंट एव्हरेस्टवर ते बघूया। माउंट एव्हरेस्ट चढणारी पहिली भारतीय महिला आहे ती कोण? बचेंद्री पाल। आणि ते केव्हा चढलेली आहे? 1984ला ती एव्हरेस्ट सर केलेली आहे त्यांनी। त्यानंतर बघा, माउंट एव्हरेस्ट चढणारी पहिली भारतीय दिव्यांग महिला कोण आहे? तर अरुणिमा सिन्हा। ही केव्हा सर केलं त्यांनी शिखर? तर त्या 2013ला चढलेल्या आहे। ठीक आहे, हे लक्षात ठेवा। दोन्हीही महत्त्वाचे ऑप्शन आहे आणि जे आता लेटेस्ट आहे ते सुद्धा महत्त्वाचं आहे। आपण तेच क्वेश्चन आणत असतो विद्यार्थी मित्रांनो, जे पेपरमध्ये 100% विचारत असतात। आपण जास्तीचा पसारा वगैरे काही देत नसतो। तर पहा, तिसऱ्या नंबरचा क्वेश्चन पहा, 56वा इंटरनॅशनल फिल्म महोत्सव कोठे झाला? तर पहिला ऑप्शन आहे नवी दिल्ली, दुसरा ऑप्शन आहे ढाका, तिसरा ऑप्शन आहे मॉरिशस आणि चौथा ऑप्शन आहे गोवा। तर याचं करेक्ट उत्तर आहे गोवा। 56वा इंटरनॅशनल फिल्म महोत्सव कुठे झालेला आहे? तर गोवा, हे लक्षात ठेवा। त्याच्यानंतर महत्त्वाचे पॉईंट बघूया। तर 56व्या आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सव IFFI ने अनेक मराठी चित्रपटांची निवड झाली होती आणि त्यात गोंधळ, बघा गोंधळ या चित्रपटाला सिल्वर पिकॉक इंटरनॅशनल सेक्शनमध्ये सर्वोत्कृष्ट दिग्दर्शकाचा पुरस्कार मिळाला। याशिवाय आता थांबायचं नाही हा एक चित्रपट आणि आणखीन 2 मराठी चित्रपटांची इंडियन पॅनोरमा गोल्डन पिकॉक सेक्शनमध्ये निवड झाली होती। पुढचं बघा, 56 वर्षात मराठी चित्रपटाने IFFI मध्ये प्रथमच मारली बाजी आणि तो चित्रपट कोणता आहे? गोंधळ। तर गोंधळला कोणता पुरस्कार मिळाला आहे? सर्वोत्कृष्ट दिग्दर्शनाचा पुरस्कार मिळाला आहे। ठिकाण कोणतं होतं? तुम्हाला आताच सांगितलं, गोवा होतं। सर्वोत्तम चित्रपट कोणता ठरलेला आहे त्याच्यामध्ये? तर स्किन ऑफ यूथ हा ठरलेला आहे। आणि सर्वोत्कृष्ट दिग्दर्शक कोणता ठरलेला पुरस्कार? तर आपला मराठी चित्रपट गोंधळ हा ठरलेला आहे। सर्वोत्कृष्ट चित्रपट ठरला स्किन ऑफ यूथ आणि दिग्दर्शनासाठी आपला गोंधळ ठरलेला आहे।
पुढचा प्रश्न पहा, खालीलपैकी कोणते जगातील सर्वात जास्त लोकसंख्या असलेले शहर बनले आहे? तर पहिलं जे आहे ते चोंगकिंग, दुसरं आहे ऑप्शन जकार्ता, तिसरं ऑप्शन आहे मुंबई आणि चौथं ऑप्शन आहे टोकियो. तर जगातील सर्वात जास्त लोकसंख्या असलेलं शहर आहे जकार्ता. ऑप्शन नंबर 2 हे त्याचं करेक्ट आहे उत्तर. तर बघा जे बाकीचे ऑप्शन आहे त्याच्याबद्दल आपण माहिती घेऊया. तर चोंगकिंग हे चायनामधलं शहर आहे, याची लोकसंख्या आहे 3 करोड. त्यानंतर जकार्ता ज्याचं सर्वात जास्त लोकसंख्या ठरलेली आहे जगातील ते आहे 4.2 करोड. त्याची लोकसंख्या लक्षात ठेवा 4.2 करोड आहे त्या शहराची फक्त. त्यानंतर बघा आपल्या मुंबई शहराची जी लोकसंख्या आहे ती आहे 1.8 करोड. त्यानंतर बघा टोकियो या शहराची 3.7 करोड एवढी लोकसंख्या आहे. ठीक आहे. आणि यामध्ये जर कमी जास्त जर असेल काही याच्यामध्ये आपली मागे पुढे माहिती झाली असेल तर ते ऑप्शनमध्ये किंवा कमेंट बॉक्समध्ये सांगा. ठीक आहे. कारण की ही माहिती मी गुगलवरून सर्च करून काढलेली आहे. महाराष्ट्र प्रश्न क्रमांक 5 पहा, महाराष्ट्र सहित किती राज्यात SIR होणार आहे? तर एकूण 22 ठिकाणी 22 राज्यामध्ये SIR होणार आहे. आता SIR म्हणजे नेमकं काय हे सुद्धा आपण घेतलेलं आहे. तर बघा SIR म्हणजे काय होते, स्पेशल इंटेन्सिव्ह रिव्हिजन विचारू शकतात लॉंग फॉर्मसाठी. त्यानंतर बघा भारतीय निवडणूक आयोगाची मोहीम ही. ठीक आहे. SIR काय आहे, भारतीय निवडणूक आयोगाची मोहीम म्हणजे हे लेटेस्टमध्येच आलेलं आहे. मुख्य उद्देश काय, मतदार यादी पूर्णपणे अद्ययावत करणे म्हणजे अपडेट करणे. पुढचं पहा, म्हणजेच कोणतेही अयोग्य जसे मृत व्यक्ती, दुप्पट नावे म्हणजे एकाच नागरिकाचं 2-2, 3-3 ठिकाणी नाव असणे, परदेशी नागरिक आणि नाव यादीतून काढून टाकणे म्हणजे चुकीच्या पद्धतीने कोणाचं नाव असलं किंवा वगळण्यात येते काही नाव, ते सर्व काही यादीच अपडेट करणार आहेत. म्हणजेच हा प्रश्न 100% विचारू शकता SIR सर म्हणजे लक्षात ठेवायचं. आणि 1952 मध्ये पहिली SIR झालेली होती हे लक्षात ठेवा. म्हणजे जी यादी आहे 1952 मध्ये झालेली होती. 1951 ते 2004 एकूण 8 वेळा SIR झालेली आहे. ठीक आहे. किती वेळा? 8 वेळा. त्यानंतर बघा आता 2025 मध्ये पहिल्यांदा बिहारमध्ये SIR झाली. आता 2025 मध्ये कोणत्या राज्यात झाली हे लक्षात ठेवा. म्हणजे अद्याप लिस्ट कुठे झालेली आहे तर ती झालेली आहे बिहारमध्ये. ठीक आहे. हे सध्या लक्षात ठेवा. आणि कलम 324 निवडणूक आयोगाला मतदार यादी तयार करणे आणि पुनर्लोकन करण्याचा अधिकार आहे. ठीक आहे. तर हे कलमसुद्धा लक्षात ठेवा. आणि हे लक्षात ठेवा SIR म्हणजे काय होते त्याचं लॉंग फॉर्म लक्षात ठेवा. आणि पहिल्यांदा 2025 मध्ये कोण केलेली आहे तर बिहार या राज्यानं केलेली आहे. पुढील प्रश्न पहा, प्रश्न क्रमांक 6, सरकार ते नागरिक म्हणजे G2C सेवांची सुलभता वाढवण्यासाठी व्हॉट्सअपवर मी सेवा कोणत्या राज्यात सुरू झाली? पहिलं ऑप्शन आहे आंध्र प्रदेश, दुसरं ऑप्शन आहे कर्नाटक, तिसरं ऑप्शन आहे तेलंगणा, चौथं ऑप्शन आहे तामिळनाडू. तर सरकार ते नागरिक म्हणजे G2C सेवाची सुलभता कुठे झालेली आहे तर तेलंगणा. ऑप्शन नंबर 3 याचं करेक्ट उत्तर आहे. त्यानंतर बघा आपण काही माहिती बघूया आंध्र प्रदेश, कर्नाटक, तामिळनाडू, तेलंगणाबद्दल जी पेपरमध्ये 100% विचारतात. आणि ते छोटे समजून आपण स्पेशल करत नाही म्हणून आपण इथे तुमची रिव्हिजन म्हणून घेऊन आलेलं आहे. तर पहा, आंध्र प्रदेशची राजधानी ही अमरावती आहे. ठीक आहे. आधी हैदराबाद होती, आता अमरावती आहे. ठीक आहे. आंध्र प्रदेशचे मुख्यमंत्री लक्षात ठेवा चंद्रबाबू नायडू आहे. राज्यपाल बघून घ्या अब्दुल नझीर आहे. त्यानंतर कर्नाटकबद्दल बघा, कर्नाटकचे मुख्यमंत्री आहे सिद्धरामय्या, हे लक्षात ठेवा. राज्यपाल आहे थावरचंद गेहलोत आणि राजधानी आहे बेंगलुरू. त्यानंतर बघा तेलंगणा राज्याची राजधानी हैदराबाद आहे आणि तेलंगणा हे राज्य नवीन आहे म्हणून याची स्थापनासुद्धा लक्षात ठेवा. 2 जून 2014 हे तेलंगणा राज्य बाहेर आलं. कुठून आलं बाहेर तर आंध्र प्रदेशमधून बाहेर आलं.
आणि हे शहर कोणत्या नदीच्या काठी आहे हे सुद्धा विचारलेलं आहे. तर हे मुसी नदीच्या काठी आहे. ठीक आहे, मुसी नदीच्या काठी आहे हे शहर, तेलंगणा हे शहर. त्यानंतर तेलंगणाचे मुख्यमंत्री आहे चंद्रशेखर राव हे आहे आणि तेलंगणाचे राज्यपाल आहे तिमिलेसाई सुंदराजन हे आहे. ठीक आहे, लक्षात ठेवा. त्यानंतर तामिळनाडूबद्दल बघा, तामिळनाडूचे राज्यपाल आहे एन रवी आणि मुख्यमंत्री आहे के स्टॅलिन आणि राजधानी कोणती आहे, चेन्नई आहे. तर बघा, आजच्या ज्या चालू घडामोडी होत्या त्या खूप इम्पॉर्टंट आहे. 1 ते 2 वेळा व्हिडिओ नक्की पहा आणि काही वाटल्यास ते प्रश्न लिहून ठेवा किंवा स्क्रीनशॉट घेऊन ठेवा. विद्यार्थी मित्रांनो, 100% तुम्हाला फायदा होईल. 2026मध्ये 100% तुमची पोस्ट निघण्यामध्ये चालू घडामोडीचा खूप मोठा वाटा राहणार आहे, कारण की चालू घडामोडी खूप विद्यार्थ्यांचे चुकत असतात.